नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक कविता काटे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओपासून मी शिक्षक पात्रता परीक्षा TET व TAIT टेट या अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे मराठी भाषा व्याकरण भाग 1 अलंकारिक शब्द याला सुरुवात केली आहे। असे याचे बरेचसे भाग असणार आहेत आणि यानंतर यावर एक तुमची MCQ टाइप एक्झाम देखील होणार आहे। त्यामुळे सर्व भाग आवर्जून पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। असे बऱ्याचशा प्रकारचे प्रश्न हे TETच्या परीक्षेमध्ये येत असतात। चला तर मग सुरुवात करूयात। अलंकारिक शब्द। अलंकारिक शब्द म्हणजे काय आहेत? असे काही शब्द आहेत की त्यामधून कुठल्याही व्यक्तीची वृत्ती आपल्याला दिसते। आता पाहिजे अलंकारिक शब्द कोल्हेकुई। कोल्हेकुई म्हणजे काय? याचं क्षुद्र लोकांची बडबड याला कोल्हेकुई असं म्हणतात। त्यानंतर दुसरं आहे बोके संन्यासी। ढोंगी मनुष्य म्हणजे काय आहे? त्याला अलंकारिक शब्द काय आहे? बोके संन्यासी। लांबत जाणारे काम याला काय आहे? अलंकारिक शब्द मारुतीचे शेपूट। म्हणजेच मारुतीचे शेपूट भरपूर लांब असतं, जसं एखादं काम खूप लांबत जातं, ते लवकरात लवकर पूर्ण होत नाही, त्यावेळेस आपण काय म्हणतो? हे काम फारच लांबत चालले किंवा हे काम फारच मारुतीच्या शेपटासारखं चाललंय लांबत। अशा पद्धतीने अलंकारिक शब्द वापरले गेलेले आहेत। पुढील शब्द पाहूयात आपण। गुळाचा गणपती म्हणजेच काय? मंदबुद्धीचा एखादी व्यक्ती असेल तर त्याला गुळाचा गणपती जनरली व्यावहारिक भाषेमध्ये लोक तिथं बोलतात, त्यालाच आपण अलंकारिक शब्द असे म्हणतो। कामात नासाडी करणारे लोक त्यांना काय आहे? टोळ भैरव। निसर्गात नसलेली वस्तू पांढरा कावळा आहे का? निसर्गात पांढरा कावळा तर निश्चित नाही। निसर्गात नसलेल्या वस्तूला काय आहे? पांढरा कावळा। जर सपोज एखाद्या व्यक्तीने आपल्याला काय ते सांगितलं आहे, ही एखादी वस्तू मला आणून दे, किंवा एखादी वस्तू नाहीच आहे निसर्गात, तर मग तिथे आपण काय म्हणणार आहे? तुम्ही काय मला पांढरा कावळा आणायला सांगितलं आहे का? मग त्या ठिकाणी निसर्गात नसलेली वस्तूला पांढरा कावळा हा शब्द आहे। त्यानंतर अतिशय तापट माणूस म्हणजे 11वा रुद्र। एखादी व्यक्ती भयंकर रागीट असते, मग त्या व्यक्तीला त्याच्या मागे आपण काय समजतो? ती व्यक्ती म्हणजे 11वा रुद्रच आहे, अतिशय तापट माणूस। त्यानंतर अत्यंत मूर्ख माणूस म्हणजेच काय? अक्कलेचा खंदक असा शब्द प्रयोग केला तिथं। दुर्मिळ वस्तू उंबराचे फूल। अत्यंत दुर्मिळ वस्तू जी असेल त्याला उंबराचे फूल हा अलंकारिक शब्द वापरला गेलेला आहे। त्यानंतर ज्याचा उपयोग नाही असे कृत्य अरण्यरुदन। त्यानंतर अत्यंत भोळा माणूस सांबाचा अवतार। काही माणसं फार भोळी असतात, व्यावहारिक जीवनामध्ये त्यांना बरेचसे व्यवहार कळत नाहीत, तर मग आपण काय म्हणतो? हा तर सांब सदाशिवचा अवतार आहे, म्हणजेच काय? अत्यंत भोळा माणूस। त्यानंतर जीव धोक्यात घालणारे काम, इथं कामाविषयी सांगितलेलं आहे, त्याला काय शब्द आहे? सुळावरची पोळी। त्यानंतर ठेंगू किंवा बुटका माणूस त्याला म्हणतात वामन मूर्ती। वामन मूर्ती म्हणजेच काय? ठेंगू किंवा बुटका माणूस। उदाहरणार्थ आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा मनोज म्हणजे कोण आहे? जणू काही तो वामन मूर्तीच आहे। अशा पद्धतीने आपण तो शब्द प्रयोग करतो। त्यानंतर कसलीही पारख नसलेला त्याला म्हणतात गाजर पारखी हा शब्द आहे। एखाद्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीची पारख नसते, उदाहरणार्थ दैनंदिन जीवनामध्ये खरेदी करत असताना भाजीपाला कपडे असं काही घेत असताना काही व्यक्तींना पारख नसते, रंगांची नसते, वस्तूंची नसते, त्यावेळेस इतर व्यक्ती किंवा त्याच्या संपर्कातली इतर व्यक्ती त्याला काय म्हणतात? कसला गाजर पारखी आहेस रे तू? कसलीही पारख नसलेला त्याला आपण गाजर पारखी असं म्हणतो। त्यानंतर पहा मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरचा शहाणा, त्यासाठी हा शब्द प्रयोग आहे। केवळ शाब्दिक वचने बोलाचीच कडी। काही वेळेस काही लोक फक्त शब्द देतात पण ते पाळत कधीच नाहीत, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? या व्यक्तीची नुसती बोलाची कडी आणि बोलाचाच भात असतो। ही व्यक्ती काय प्रत्यक्ष ती गोष्ट अंमलात आणत नाही, त्यावेळेस तो शब्द प्रयोग केला असतो बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात। पुढील शब्द आहे भित्रा, याला शब्द आहे शेंदाळ शिपाई।
एखादा संकटाचा प्रसंग असेल किंवा एखादा काही वेगळा प्रसंग आला असेल तर मग आपण काय म्हणतो, कसला घाबरट आहे हा माणूस किंवा कसला शेंदाड शिपाई आहे हा, त्याला भित्रा असं म्हणतात. त्यानंतर दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, ताटाखालचे मांजर. एखादी व्यक्ती स्वतःची सतसत विवेकबुद्धी जागृत न ठेवता दुसरा म्हणेल त्या पद्धतीने जर वागत असेल तर आपण त्याला म्हणतो XYZ ही व्यक्ती त्या व्यक्तीचे ताटाखालचे मांजर आहे. म्हणजेच काय, त्या व्यक्तीच्या तंत्राने ही व्यक्ती वागते. पुढील शब्द आहे दुर्मिळ वस्तू, उंबराचे फूल. त्यानंतर उलटसुलट काम करणाऱ्याला काय म्हणतात, सव्यासाची. पुढे पाहता शब्दांचे वर्णन आणि त्यानुसार अलंकारिक शब्द. भीतीदायक संकट म्हणजेच काय, गंडांतर. एखाद्यावर फार मोठं संकट आलं असेल तर आपण काय म्हणतो, त्या व्यक्तीवर फार मोठं गंडांतर आलं होतं. त्यानंतर चिकाटी धरणारा, घोरपड. घोरपड कशी चिकटून राहते त्या पद्धतीने चिकाटी धरणाऱ्याला घोरपड हा शब्द वापरलेला आहे. निरर्थक बडबड, चरपट पंजरी. काही व्यक्ती आपल्या आसपासची अनावश्यक वायफळ बडबड कायमच करतात. त्या ठिकाणी त्या व्यक्तीसाठी आपण काय चरपट पंजरी करतोयस, निरर्थक बडबड करतोयस हा शब्दप्रयोग करतो. कधीही न बदलणारी, दगडावरची रेघ. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीचा निर्णय किंवा एखाद्या व्यक्तीचे शब्द हे कधीही बदलत नाही. म्हणजेच काय, दगडावरची रेघ ही ती कधीही बदलणार नाही. त्यानंतर अतिशय दुर्मिळ योग, पर्वणी. खूप दिवसांनी काही घटना घडून आली तर अतिशय दुर्मिळ योग, पर्वणी. कारस्थान करणारा, पाताळ यंत्री. काही व्यक्तींना दुसऱ्यांबद्दल फार कारस्थान करायची सवय असते. अशी व्यक्ती इतिहासामध्ये पण घडून गेल्या आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्या अनुभवात अशा बऱ्याचशा व्यक्ती येतात. मग त्या व्यक्तींना म्हणतात पाताळ यंत्री, भरपूर कारस्थान करणारी व्यक्ती आहे ही. त्यानंतर आटोकाट प्रयत्न म्हणजेच काय, भगीरथ प्रयत्न. एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. त्यानंतर कठीण प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा. कठीण प्रतिज्ञा प्रत्येकाला जमेल असं नाही, तर भीष्म प्रतिज्ञा आहे ती. दुष्ट स्त्री, मंथरा. इतिहासामध्ये आहे बघा रामायणात मंथरा. तर मंथरेने कैकेयीचे कान फुंकले आणि त्यावेळेसपासून राम आणि सीतेला वनवासाला जावे लागले. त्या अर्थाने मंथरा जी आहे ती दुष्ट स्त्री असं इथं वर्णन केलं आहे. त्यानंतर अत्यंत गरीब स्त्री, लंकेची पार्वती. आता प्रश्न पहा बरं काय याच्यावर काय देत. पुढील प्रश्नातील अलंकारिक शब्दांचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. म्हातारी व्यक्ती, पर्याय पहा वयोवृद्ध, पिकले पान, खराब पान, अनुभवी व्यक्ती. याचं बरोबर उत्तर आहे पिकले पान. दुसरं आहे लालूशेठ म्हणजे अत्यंत कंजूस मनुष्य आहे. आता इथं अत्यंत कंजूस मनुष्य आहे तर या जो काही अलंकारिक शब्दांचा अर्थ इथं योग्य ओळखायचा आहे. अत्यंत मूर्ख माणूस, कवडी चुंबक, अकलेचा खंदक की नवकोट नारायण. त्याचं उत्तर जे आहे ते आहे कवडी चुंबक. कवडी चुंबक आहे ती व्यक्ती, म्हणजेच अत्यंत कंजूस आहे ती व्यक्ती, आपण असं त्याला म्हणतोय. आता काही सरावासाठी शब्द देईल बघा तुम्हाला. सरावासाठी काही शब्द आहेत, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिले आहेत. त्यामध्ये पहिला शब्द आहे ओनामा. त्यानंतर आहे ओनाम म्हणजेच काय, सुरुवात किंवा प्रारंभ, आपण त्याला ओनामा म्हणतो. अक्षरशत्रू म्हणजेच काय, निरक्षर किंवा अडाणी, ज्याला अक्षरांची ओळख नाही, अक्षरांची ज्याचं शत्रुत्व आहे तो अक्षरशत्रू म्हणजेच निरक्षर. अळवावरचे पाणी. आता अळवावरचं पाणी जास्त वेळ टिकतं का, तर नाही टिकत. तर मग अळवावरचे पाणी हा अलंकारिक शब्द, याचा अर्थ काय आहे, फार काळ न टिकणारे. नंतर आहे कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार म्हणजेच काय, खूप उदार मनुष्य आहे, एखादा फार उदार असतो, मग आपण त्याला म्हणतो आला मोठा कर्णाचा अवतार, उदार मनुष्य. खडाजंगी, मोठे भांडण जर असेल त्याला आपण खडाजंगी, आणि छोटी छोटी भांडणं आहेत आपण त्याला कुरबुर म्हणतो. पण कुरबुर हा काय अलंकारिक शब्द नाही आहे, खडाजंगी हा तिथे शब्द आहे. त्यानंतर जोरदार जर भांडण असेल तर खडाष्टक, आणि मोठे भांडण असेल तर खडाजंगी. त्यानंतर खुशाल चेंडू, चैनीखोर माणूस जो म्हणतो आपण त्याला खुशाल चेंडू. कुठली चिंता नाही, भीती नाही, काळजी नाही, मस्त आरामात आयुष्य जगणारी चैनीखोर माणसं.
त्यानंतर गर्भश्रीमंत, गर्भापासून जी श्रीमंत आहेत म्हणजेच काय, जन्मापासून जी श्रीमंत आहेत ती गर्भश्रीमंत. गंगा यमुना, थोडक्यात काय, अश्रू, डोळ्यातील अश्रू वाहत आहेत म्हणजेच काय, गंगा यमुना वाहत आहेत. इथं गुगलगाय शब्द चुकून टाईप झालेला आहे, इथं गोगलगाय आहे. गोगलगाय म्हणजेच काय, गरीब निरुपद्रवी मनुष्य, कुणालाही तो त्रास देत नाही असा मनुष्य म्हणजेच गोगलगाय. घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा. त्यानंतर पोपट पंची, पोपट म्हणजेच काय, अर्थ न कळता पाठांतर करणारा. पोपटाला कसं आपण काही काही शब्द विशिष्ट देतो तेवढेच तो पाठ करतो, त्यातला काही अर्थ नसतो कळत, त्या पद्धतीने हा शब्दप्रयोग इथं केलेला आहे. अर्थ न कळता पाठांतर करणारा म्हणजेच काय, पोपट पंची. मायेचा पूत, मायेचा पूत म्हणजेच काय, इथं मायेचा पूत म्हणजे आहे इथं दिलेला आहे शब्दांचा अर्थ पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू मनुष्य म्हणजे मायेचा पूत. त्यानंतर विजिगिषू, विजिगिषूच्या शब्दामध्ये अर्थ आहे की विजय प्राप्त करू इच्छिणारी किंवा जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा म्हणजे विजिगिषू. आता आपण आणखी दिले, पुढील प्रश्नातील अलंकारिक शब्दांचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. नवकोट नारायण, पर्याय काय दिलेत, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, कारस्थान करणारा, होला हो म्हणणारा की अतिशय श्रीमंत. त्याचं उत्तर आहे अतिशय श्रीमंत म्हणजे नवकोट नारायण. आता याच्यामध्ये आणखी पर्याय दिलेत पहा, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा त्याला काय म्हणतो आपण, कळसूत्री बाहुले. त्यानंतर दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा याला आपण कळसूत्री बाहुले म्हणतो. दुसऱ्या तंत्राने वागणारा याला आपण ताटाखालचे मांजर हा शब्दप्रयोग तिथे सांगितलेला आहे. वागणारा ताटाखालचे मांजर, चालणारा कळसूत्री बाहुले, कारस्थान करणारा पाताळयंत्री, होला हो म्हणणारा नंदी बैल. तर बरोबर पर्याय आहे ड, नवकोट नारायण म्हणजे अतिशय श्रीमंत. त्यानंतर कळसूत्री बाहुले, दुसऱ्याच्या मनातील जाणणारा, संकुचित वृत्तीचा, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा, उदार मनाचा. त्याचं बरोबर उत्तर आहे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा म्हणजे कळसूत्री बाहुले असलेला. आता दुसऱ्याच्या मनातील जाणणारा याला एक वेगळा शब्द आहे किंवा संकुचित वृत्तीचा म्हणजेच काय, कूपमंडूक वृत्ती म्हणजेच काय आहे, इथे संकुचित वृत्ती आहे. उदार मनाचा म्हणजेच काय, कर्णाचा अवतार आहे. दुसऱ्याच्या मनातील जाणणारा आपण त्याला म्हणतो मनकवडा आहे, अशा अर्थाने तो वापरू शकतो शब्द तिथे. अकलेचा कांदा, आता अकलेचा कांदाला काय शब्दप्रयोग आहे बघा, काय शब्द वापरलेत, अत्यंत हुशार माणूस, अत्यंत मूर्ख माणूस, मूर्ख माणूस की एक खाण्याचा पदार्थ. त्याच्यामध्ये जे उत्तर आहे ते आहे मूर्ख माणूस, पर्याय क जो आहे तो बरोबर आहे. यामध्ये अत्यंत मूर्ख माणसाला एक वेगळा शब्दप्रयोग आहे अकलेचा खंदक असं त्याला म्हणतात, आणि अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख माणूस. पहा पुढील शब्द जमदग्नी, शांत माणूस, खूप रागीट माणूस, साधा माणूस की सामान्य माणूस. तर जमदग्नीचा अर्थ आहे खूप रागीट माणूस म्हणजे जमदग्नी. तर अशा पद्धतीने आपण एवढे प्रश्न पाहिले. तर या व्यतिरिक्त देखील अनेक वेगवेगळे शब्द जे आहेत ते अलंकारिक वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये दिलेले आहे. शेवटी मी तुम्हाला पुस्तकांची यादी देखील देणार आहे, कोणकोणती पुस्तकं तुम्ही वापरावीत मराठी व्याकरणासाठी. आणखी जे काही वेगळे वेगळे अलंकारिक शब्द सांगणार आहे त्यामध्ये आहे कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा, कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू व्यक्ती, त्यानंतर बृहस्पती म्हणजे काय बुद्धिमान व्यक्ती, बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग, मेषपात्र म्हणजे बावळट, रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी, लंबकर्ण म्हणजे बेअकली असं शब्दप्रयोग केला आहे. वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार, एखाद्याने जर नकार दिला तर आपण काय म्हणतो याने वाटाण्याच्या अक्षता हातामध्ये ठेवल्या म्हणजेच नकार दिला. शकुनी मामा म्हणजेच कपटी मनुष्य. त्यानंतर पांढरा परीस म्हणजे लबाड मनुष्य. त्यानंतर सरळ किंवा नेहमीचा मार्ग म्हणजेच काय धोपट मार्ग आपण त्याला म्हणतो. आणखी काही शब्दांचा जर अभ्यास करायचं ठरलं त्याच्यामध्ये श्री गणेशा म्हणजेच काय प्रारंभ, भाकड कथा म्हणजेच काय बाष्कळ गोष्टी,
अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द आपण इथं अभ्यासलेले आहेत। तर या मराठी व्याकरणासाठी आणखी आपण एक वेगवेगळे घटक इथे घेऊन येणार आहोत। हा पहिलाच भाग होता। मराठी व्याकरण या भाषा एक मध्ये जर तुमचं मराठी असेल तर यासाठी कुठली कुठली पुस्तकं वापरणं संयुक्तिक तुम्हाला ठरणार आहे। तर त्यामध्ये तुम्ही जर पेपर 1 देत असाल तर 1ली ते 5वी किंवा 8वीपर्यंतचं व्याकरण, त्याच्या प्रत्येक धड्याखालचं व्याकरण वाचलं किंवा 1ली ते 10वीपर्यंतच्या प्रत्येक धड्याखालचं व्याकरण वाचलं तरी देखील उत्तम असणार आहे। तसेच याच्या व्यतिरिक्त जी बाजारामध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत ती पुस्तकं कोणकोणती आहेत तर त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा विद्याभारती प्रकाशनचं पुस्तक आहे। हे पेपर क्रमांक 2साठी 6वी ते 8वी। यामध्ये पेपर क्रमांक 1चं देखील तुम्ही व्याकरण वाचू शकता। स्पेशल सुगम मराठी व्याकरण लेखन आहे मोरा वाळिंबे यांचं, ते देखील तुम्ही अत्यंत छान पुस्तक आहे ते देखील तुम्ही वाचू शकता। त्यानंतर परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे यांचं आहे, खूप छान पुस्तक आहे, याचा देखील तुम्ही रेफरन्स घेऊ शकता। संपूर्ण शिक्षण सेवक भरती परीक्षा के सागर पब्लिकेशनची पुस्तकं आहेत। ही अशी वेगवेगळी पुस्तकं तुम्ही वापरू शकता आणि अभ्यास हा करू शकता। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।